गुवाहाटीमध्ये सुद्धा बंडखोर आमदार हे आता बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत। 3:30च्या सुमारास ते गोव्यासाठी निघणार आहेत। रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे। रॅडिसन ब्लू हॉटेलमधून ते गोव्याला जाणार आहेत। बंडखोर आमदारांचा पुढील मुक्काम हा आता गोव्यातील ताज हॉटेलमध्ये असणार आहे। मिरामारच्या ताज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला असतील। तिथूनच ते मुंबईसाठी रवाना होणार असल्याची माहिती आता समोर येते। गोव्यातील हॉटेल ताजमध्ये या आमदारांसाठी 71 रूम बुक करण्यात आलेले आहेत। आज दुपारी 3:30 वाजता सर्व आमदार गुवाहाटीवरून गोव्याला थेट रवाना होण्याची शक्यता आहे। गुवाहाटी ते मुंबई आणि वाया पणजी असा हा प्लॅन आहे। त्यामुळे जोपर्यंत या आमदारांची गरज लागत नाही तोपर्यंत त्यांना गोव्याला ठेवलं जाणार आहे आणि गोव्यानंतर ज्यावेळेला या आमदारांची गरज असेल त्यावेळेला त्यांना मुंबईत आणलं जाईल। अगदी तासाभराच्या अंतरावर आणून ठेवलं जाणार आहे। गोव्यातून थेट मुंबईत चार्टर्ड फ्लाईटनं या सगळ्या आमदारांना आणलं जाऊ शकतं। कोणतीही रिस्क या वेळेला घेतली जात नाही आहे। अशी कोणतीही संधी महाविकास आघाडीला मिळू नये ज्यात हा सगळा सत्तेचा हा सारीपाट आहे तो उधळला जाऊ नये याची दक्षता आता भाजप घेताना दिसते। भाजपच्या शासित राज्यात या सगळ्या आमदारांना ठेवलं जातं। यावरनं राजकीय समीकरणं काय पुढची असतील हे स्पष्ट होतं आहे। या आमदारांचा पाठिंबा घेऊन भाजप सरकार स्थापनेचा दावा करेल। देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्या दृष्टीने आता अतिशय सावधपणे हालचाली सुरू झालेल्या आहेत। 3:30 वाजता हे आमदार गोव्याला निघणार असल्याची माहिती समोर येते। काही वेळातच ही बैठक आटोपल्यानंतर आता सध्या त्यांची एक बैठक सुरू आहे आणि ही बैठक आटोपल्यानंतर हे आमदार गोव्यासाठी रवाना होणार आहेत। या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय। गोव्यातील ताजमध्ये 71 रूम बुक करण्यात आलेला आहे। आज 3:30 वाजता हे सगळे आमदार बंडखोर गट गोव्यासाठी रवाना होणार आहे। गोव्यातील हॉटेल बाहेर त्यामुळे कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। शिंदे गटाला पैसा पुरवला जातोय असा राऊतांनी आरोप केला आहे आणि सध्या जी माहिती मिळते त्यानुसार गोव्यातील ताजमध्ये 71 रूम बुक करण्यात आलेले आहेत आणि गोव्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे। त्यामुळे या आमदारांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी आता गोवा सरकारवर आहे। सध्याची अपडेट समोर येते ती म्हणजे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे राजभवनाबाहेर पडलेले आहेत। राज्यपालांची भेट घेऊन कुंभकोणी हे राजभवनाबाहेर आलेले आहेत। साधारण अर्धा ते पाऊण तास ही भेट चालली। राज्यपालांसोबत त्यांनी चर्चा केली आहे। राज्याच्या राजकारणात आता महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। राज्यपालांची भेट घेऊन कुंभकोणी हे राजभवनाबाहेर दाखल झालेले आहेत। राजभवनाबाहेर ते कदाचित माध्यमांशी बोलू शकतील, मात्र महाधिवक्ता आहेत ते कदाचित माध्यमांशी बोलणार नाहीत, राजकीय भाष्य कोणतंही करणार नाहीत। राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। राज्यपालांनी सकाळी भागवत यांना विधानसभा सचिव भागवत यांना पत्र पाठवून एक निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ही भेट होती। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सूरज, काही वेळापूर्वी कुंभकोणी बाहेर पडलेत, साधारण किती वेळ ही भेट चालली आणि नेमकी काय चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे? काय नेमक्या कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या असतील? काय माहिती मिळते? नक्कीच राज्याचा सत्ता संघर्ष हा टिपेला पोचलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राजभवनात ही हालचालींना वेग आलेला आहे। कालच भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळासह सरकार अल्पमतात असल्याचा दावा केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे आणि अशातच 11 वाजता आज महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे राजभवनात दाखल झाले होते आणि पाऊण तासांच्या राज्यपालांच्या भेटीनंतर आज ते राजभवनातून बाहेर निघालेले आहेत। नेमके कायदेशीर सल्ला काय करता येऊ शकतात याविषयी ही चर्चा झाली असल्याची माहिती ही सध्या तरी मिळते आहे। याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याची किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता माहिती दिली नाही, मात्र पाऊण तास ही चर्चा झाली आणि पाऊण तासाच्या चर्चेनंतर बाहेर पडलेले आहेत। सूरज, अजून एक असा मुद्दा आहे की आता कुंभकोणी हे राजभवनातून बाहेर पडलेले आहेत। राजभवनावर सुद्धा आता हालचालींना वेग आलेला आहे। सकाळी ज्यावेळेला राजभवनाकडून एक पत्र आलं त्यानंतर विधिमंडळात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत त्याबाबतची काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच भाजपकडनं जोरदार या ठिकाणी पावलं उचलली जाताना पाहायला मिळत आहेत। भाजपच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती भाजपचे प्रमुख नेते हे बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत आणि बैठकीला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक भाजपच्या नेत्यांना ही कामं ही वाटून देण्यात आलेली आहेत। राज्यपालांच्या पत्रानंतर विधिमंडळात देखील हालचालींना वेग आलेला आहे, त्यामुळे कुठल्याही क्षणी
आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 5:30 वाजता काय निर्णय येतो त्यानंतर विधिमंडळातील हालचालींना वेग येऊ शकतो. नेमकं जे अल्पमतात असलेलं सरकार कशा पद्धतीने आपली बहुमत सिद्ध करतं हे पाहणं त्यावेळी महत्त्वाचं राहणार आहे. मात्र तुर्तास तरी राज्यभवनातनं जे लेटर गेलेले आहेत त्याबाबत 5:30 नंतरच निर्णय घेण्यात जाईल असं सांगितलं जात आहे. अगदी सूरज, दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. आता निव्वळ औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 वाजता सुनावणी अपेक्षित आहे आणि या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय नेमकं या फ्लोअर ऑफ टेस्टबद्दल काय नेमकी भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे दिलेले निर्देश हे बेकायदेशीर असल्याचा दावा ही याचिका दाखल करताना शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यावर राज्यपाल नेमकं काय भूमिका घेत आहेत आणि दृश्य आपण पाहतोय औरंगाबादची दृश्य आहेत. आमदार एकीकडे गुवाहाटीला येण्यासाठी सज्ज झालेले असताना औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचा रोष पाहायला मिळतोय. ताजी दृश्य आपण पाहतोय. गद्दार असे लिहिलेले बोर्ड आणि त्यावर या आमदारांचे चेहरे लावलेले आहेत आणि असे फलक घेऊन हे सगळे शिवसैनिक सध्या औरंगाबाद शहरातल्या प्रमुख रस्त्यावरून जालना रोडवरून जाताना आपण पाहतोय. ही दृश्य औरंगाबादमधल्या जालना रोडवरची ही दृश्य आहेत. अतिशय महत्त्वाची अशी घडामोड म्हणता येईल. आमदार मुंबईत आल्यानंतर कदाचित शिवसैनिक आक्रमक होतील अशा स्वरूपाची भूमिका मांडली जात होती, अशा स्वरूपाचा अंदाज बांधला जात होता आणि त्याचाच प्रत्यय आता येताना दिसतोय. एकीकडे आमदार गुवाहाटीवरून गोव्यासाठी रवाना होत आहेत तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली आहे. शिवसैनिक आता आक्रमक झालेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या 12 पैकी 8 आमदारांचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या बंडाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे मराठवाड्यात त्या विरोधात प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं आणि त्याचाच प्रत्यय आता येताना दिसतोय. शिवसेना आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते. आपण साम टीव्हीच्या वतीनं सकाळ समूहाच्या वतीनं काल सर्वे केला होता. यामध्ये मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांना प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यापैकी एक प्रश्न असा होता की आपण ठाकरेंसाठी रस्त्यावर उतरणार का. त्यावर ठाकरेंच्या बाजूने जवळपास 80% मतं आली होती की ठाकरेंच्या बाजूने आम्ही नक्की रस्त्यावर उतरणार. शिंदे गटाच्या बाजूने उतरणार असं म्हणणाऱ्यांची संख्या साधारण 13% होती. त्यामुळे मोठ्या संख्येनं आता ही शिवसेनेची ताकद रस्त्यावर दिसू शकते. माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. माधव, आता एक मोठी रॅली शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यात हा उद्रेक होणं स्वाभाविक आहे किंवा एक प्रतिक्रिया येणं, संतप्त प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे, कारण मराठवाड्यातल्या 12 पैकी 8 आमदारांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. सध्या ही रॅली कुठून कुठे निघाली आहे, कोण कोण यात सहभागी आहेत, काही बडे नेते सहभागी आहेत का? विनोद, औरंगाबाद शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा संताप अधिक वाढताना दिसतोय आणि त्याच अनुषंगानं आज अंबादास दानवे आमदार आहेत आणि जिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे. सर्व जे आमदार बंडखोर आहेत त्या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ ही मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे. क्रांती चौकातून ही रॅली सुरू झालेली आहे. पहिल्यांदा ते आमदार संजय शिरसाट यांच्या ऑफिसच्या समोर जाऊन निषेध व्यक्त करणार आहेत आणि ती रॅली पुन्हा तसंच पुढे संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाच्या समोर आणि त्यांचे घर आहे त्याच परिसरामध्ये, तिथं जाऊन ते निषेध नोंदवतील. ही मोटरसायकल रॅली औरंगाबाद शहरातला संपूर्ण भाग फिरेल आणि या सगळ्या आमदारांचा निषेध करेल. त्यानंतर आमदार जयस्वाल यांच्या ऑफिसच्या समोर आणि घराच्या समोर सुद्धा हे सगळे शिवसैनिक निषेध करणार आहेत. त्यामुळे आता जे राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी स्थिती निर्माण झाली आहे, आजच्या सगळ्या घटनेनंतर अधिक पडसाद उमटू लागले तरी ते सुरुवात औरंगाबादमध्ये संतापानं झाली असं म्हणायला हरकत नाही. माधव, अजून एक मुद्दा असा आहे की आपण ठाण्यात बघितलं होतं किंवा कोल्हापूरमध्ये बघितलं होतं की बंडखोरांच्या साठी सुद्धा समर्थनार्थ सुद्धा काही रॅलीज निघाल्या होत्या, काही मोर्चे निघाले होते. जसं की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी श्रीकांत शिंदे हे त्यांचे पुत्र आहेत, त्यांनी एक मोर्चा काढला होता, एक शक्ती प्रदर्शन जोरदार केलं होतं. तर कोल्हापूरमध्ये यड्रावकरांसाठी सुद्धा त्यांचे समर्थक मैदानात उतरले होते. औरंगाबादमध्ये तसे काही समर्थक या आमदारांचे मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत का किंवा तशी काही माहिती मिळते का? विरोध, परवा सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचे समर्थक जोरदार आंदोलन केले होते. मोठ्या संख्येनं सिल्लोड तालुक्यातले लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. पण त्यावेळेस कसं आहे, अब्दुल सत्तार ज्या पक्षात जातील त्या पक्षामध्ये सगळे नेते कार्यकर्ते सहभागी होत असतात, त्यामुळे त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. दुसरीकडे पैठणमध्ये सुद्धा संदीपान भुमरे यांच्या समर्थनात रॅली काढण्यात आली आणि त्यांचं समर्थन केलं गेलं. मात्र औरंगाबाद शहरामध्ये जे ऑफिसेस आहेत किंवा औरंगाबाद शहरातली शिवसेना ही कट्टर शिवसैनिक अशी मांडली जाते आणि त्या ठिकाणी
शिवसेनेच्या विरोधात कोणी जर आक्रमकपणे अशी भूमिका मांडत असेल किंवा शिवसेनेच्या समोर असं विरोध दर्शवत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. त्यामुळे गेल्या 5-6 दिवसांपासून शिवसेनेच्या वतीनं कार्यक्रम घेतले जात आहेत, निषेध व्यक्त केला जातोय. मात्र संजय शिरसाटांचे काही मोजके प्रतिनिधी जे युवा सेनेचे 1-2 कार्यकर्ते आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्यांनी निषेध व्यक्त केला. मात्र युवा सेनेच्या एका कार्यकर्त्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये शिवसेनेच्या विरोधात जर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भातला निषेध व्यक्त करायचा विचार केला तर थोडं अवघड असतं आणि ही सगळ्या सर्वसामान्य माणसाला शिवसैनिकाला माहित आहे. त्यामुळे जर दबकूनच शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवतात. पण एक गोष्ट आहे, शिवसेनेला त्रास दिला की इथले शिवसैनिक चवताळून उठतात हे दिसतं आहे. आणि गेल्या 4 दिवसांपासून अमरदास दानवे यांनी या सगळ्या चवताळलेल्या शिवसैनिकाचं नेतृत्व केल्यासारखी स्थिती आहे. त्यात खैरे अधिक भर पाडत असतात. खैरे हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आता कार्यक्रम घेतात. काल जालन्यामध्ये गेले, वैजापूरला गेले, कन्नडमध्ये गेले, शहरातल्या वेगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामुळे शिवसेना एकसंघ आहे अशी त्यांची भूमिका आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं त्याची हळूहळू पावलं टाकली जात आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक शिवसैनिक रस्त्यावर उतरले. अगदी माधव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. हजारो संख्येनं हे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण बघतोय औरंगाबाद मधले शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीनं रॅली काढण्यात आली आहे. हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेला सुरुंग लागला.